योजना आपण मंजूर केली. ते पाणी आपण शेटपळगडेमध्ये सोडणार होतो आणि शेटपळगडेच्या माध्यमातून खडकवासल्याचा सगळा कॅनल आणि 22 गावांना हे पाणी आपण देणार होतो. परंतु शेटपळची खूप मोठी महत्वाकांक्षी योजना बंधूंनो काही इंदापूर तालुक्यातील लोकांनी सोलापूरकरांचा गैरसमज केल्यामुळं ती योजना रद्द करण्याची पाळी आपल्यावरती आली. आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तुम्हाला सर्वांना माहिती की माझी ही योजना रद्द करताना त्यांनी इतका कालवा केला की त्यांनी माझी जिवंतपणी माझी प्रेतयात्रा काढली गेली. जिवंतपणी माझं उजनीमध्ये ती प्रेत माझं बुडवलं गेलं. मला त्याचं काय हे नाहीये. शेवटी माझ्या इंदापूर तालुक्यात जनता, इंदापूर तालुक्यातला युवक ही माझ्या दृष्टीने खूप महत्वाची आहे. मला कुणी काय केलं त्याला महत्व नाही, पण मला भविष्य काळामध्ये ही योजना चालू कशी होईल, सुरू कशी होईल याचा प्रयत्न भविष्य काळामध्ये माझा राहणार आहे. त्याचप्रमाणे निरा नदी असेल, भीमा नदी असेल, या दोन्ही नदीवरती बंधारे असतील, बुडीत बंधारे असतील, उजनी धरण असेल त्याच्यावरती बुडीत बंधारे असतील किंवा सगळ्यात जिथं जिथं इंदापूर तालुक्यामध्ये पाण्याच्या बाबतीमध्ये निरा देवधरचा आपल्याला धरण पूर्ण झालेलं आहे. आता धरण आपल्याला तर अधिकार काहीच नाही, परंतु जे बचतीचं पाणी ते माझ्या इंदापूर तालुक्याला कसं मिळेल. आपल्याला माहिती आहे की खडकवासल्याचा जो बोगदा आता पुण्यात होतोय ते जे 3-4 TMC पाणी जे वाचणार आहे ते पाणी माझ्या इंदापूर तालुक्याला कसं मिळेल हे भविष्यामध्ये आपले निश्चित प्रकारे प्लॅन राहणार आहेत. जंक्शनच्या MIDC मध्ये नवीन नवीन मोठे उद्योगधंदे कसे येतील याचाही माझा निश्चित प्रकारे प्रयत्न हा राहणार आहे. आणि आपल्या माध्यमातून मी तुम्हाला सगळ्याला सांगतो, मी वाचतो, तुमच्या TV मध्ये वाचतो, तुमच्या ह्याच्यावरती वाचतो. एवढं काम केल्यानंतर निश्चित प्रकारे जनता कुठेतरी नाव घेईल, जनता कुठेतरी उदो करेल. पण काही लोक मुद्दामून माझ्यावरती, आमच्या राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यावरती आरोप करण्याचा प्रयत्न करीत असतात. मलिदा गँग, कसली मलिदा गँग? आता मलिदा गँग, आता खरं तर माझा त्यांनाच उलट प्रश्न आहे. मलिदा गँग बहुतेक त्यांनाच माहिती असावं, कारण का या तालुक्याचा, शेतकऱ्यांचा, कामगारांचा, साखर कारखान्याचा मलिदा कुणी खाला हे सगळ्यांना माहिती आहे. तर अशा प्रश्नाला काय लोकांचं दिशाभूल करायची. एवढा विकास केल्यानंतर कुठेतरी जनतेचं लक्ष कुठेतरी विचलित व्हावं, तो एक राजकीय षडयंत्र आहे. त्यामुळे ही गोष्टीमध्ये, हे काय गोष्टीमध्ये आरोप आपल्यावरती प्रत्यारोप हे मंडळी बंधून करतात, परंतु आम्ही त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं लक्ष त्यांच्यावरती आम्ही देत नाही. तालुक्याचा मलिदा कोणी खाला, तालुक्याचा मलिदा कोण गँग आहे हे तालुक्यातील जनतेला सांगण्याची मला वाटतं गरज नाहीये. कुणी तर काय उद्या तर कुणी बांगल्यावरती माझ्या जातं. आता तुम्ही सांगा, माझ्या बांगल्यावरती जाणारा मला विचारायचंय की 69 साली त्यांचं काय होतं आणि 69 साली माझं काय होतं. ह्याचं जर उत्तर आलं तर निश्चित प्रकारे त्यांनाच कळत की कुणाचा बांगला आणि कुणाचं काय. बांगला माझा जन्मच बांगले, त्यांना मला खरं त्यांना ते माझ्यापेक्षा वयाने लहान आहेत, मला त्यांना नम्रतापूर्वक सांगायचंय की बांगला माझा जन्मच बांगल्यात झालेला आहे. असे बंगले मला अजून बंगले बांधायला मला काहीच अडचण नाही. गाडीचं म्हणले कुठल्या कॉन्ट्रॅक्टरने गाडी द्यायची काय कारण आहे. माझ्या गाडीसाठी कोणाकोणाची भांडणार तुमच्या समोर सगळं सांगत नाही. माझी ज्यावेळेस या तालुक्यामध्ये 118 एनी असेल, सफारी असेल, बंगले, हे सगळं माझ्याकडे होतं. आणि असताना त्या गाडीत बसण्यासाठी कोण कोण काय करत होतं मी काय तिथं जास्त सांगत नाही, कारण नवीन गाड्या ह्या तालुक्यातल्या माझ्याच कुटुंबाकडे पाहिल्या की असायच्या. आणि कारखाना असू द्या किंवा असू द्या, इंदापूर सहकारी कैलासवासी शंकरराव भाऊ पाटील असतील, त्यांचा आम्हाला आदर आहे. शंकरराव भाऊ असतील, गणपतराव पाटील असतील, कैलासवासी गोलमसाहेब असतील, या सगळ्या मंडळीची एक आमच्यावरती वेगळ्या प्रकारची त्यांचा एक आदर्श आमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे. त्यामुळे इंदापूर सहकारीला सुद्धा माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी वेळोवेळी आमच्या भरणी कुटुंबांनी खूप मोठी मदत केलेली आहे. आणि तुम्हाला मी सांगतो, निश्चित प्रकारे आजही आम्ही त्या बाबतीमध्ये मदत करणार. काम करताना कधी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी जवळचा, लांबचा, जातीचा, पातीचा, गटाचा, पक्षाचा विचार केलेला नाही. लोकांना कशी मदत होईल, आपल्याकडून काम कसं होईल, मी म्हणणार नाही 100% सगळी कामं झाली, परंतु जे काम करता येईल, माझ्याकडून जे होणं शक्य आहे ते मी कामं केलेली. जे होणं शक्य नाही, माझ्या पोतीच्या बाहेर, मी त्याला नम्रपणे सांगितले की हे माझ्याकडून काम होत नाही की होणार नाही, हे मी सांगण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी बंधूंनो प्रामाणिकपणे केलेला आहे. कोण आरोप करतं, कोण त्याला उत्तर पण द्यायची गरज नाही. शेवटी जनता ही महत्वाची आहे. ठीक आहे ना, 20 तारखेला मतदान होईल, 23 तारखेला उत्तर जनता देईल. इंदापूरची जनता खूप हुशार आहे. शेवटी प्रत्येकाला लोकशाही मताचा अधिकार दिलेला आहे. जर मी चांगलं काम केलं असेल तर मला निवडून देतील. मी जर चुकीचं वागलो असेल, चुकीचं काम केलं असेल तर लोक माझा पराभव करतील. हे स्वीकारलं पाहिजे. शेवटी यश अपयश शेवटी आपण नेहमी म्हणतो, शेवटी लोकांचा कल किंवा लोकांचा जो हे आहे ते शेवटी महत्वाचा आहे. मी जर 5 वर्षामध्ये कुठं लोकांच्या कामामध्ये कमी पडलो असेल तर मी तुम्हाला सांगतो
लोकांनी मला मत नाही दिलं तर मला वाईट वाटायचं काय कारण आहे. मी जर लोकांच्या कामी आलो असेल 5 वर्षामध्ये दवाखान्याच्या असेल, विकासाच्या बाबतीमध्ये असेल, बाकी इतर गोष्टीमध्ये असेल, जर मी लोकांच्या कामी आलो असेल तर इंदापूरची जनता हे मला मतदान करील हा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. त्यामध्ये मी हा हो करणार नाही, मला हा हो करायची गरज नाहीये. आणि मी कोणावरती टिप्पणी ही सुद्धा माझ्या राजकीय जीवनामध्ये केलेली नाही, करणार नाही. त्यामुळं कुणी माझ्यावरती काय म्हटलं किंवा काय म्हटलं त्याला मला उत्तर द्यायची काय गरज नाही. आपल्या माध्यमातून मी सगळ्या इंदापूर तालुक्यातील सर्व माझ्या तमाम मतदार बंधू भगिनींनी विनंती करतो, माझा फॉर्म हा शुक्रवारी सकाळी 11 वाजता या राज्याचे मुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि या राज्याचे दुसरे आपले आमदार अमोल मिटकरी साहेब हे दोघं माझा फॉर्म भर आणि भाजपचे कार्यकर्ते, शिवसेनेचे कार्यकर्ते, आरपीआयचे कार्यकर्ते, सदाभाऊ खोतच्या साहेबांच्या संघटनेचे कार्यकर्ते किंवा जे या महायुतीमध्ये जे आहेत ते सगळेच प्रमुख माझा फॉर्म भरण्यासाठी येणार आहेत भविष्यामध्ये. त्यामुळे निश्चित प्रकारे मी तुम्हाला हे पण सांगतो की या निवडणुकीमध्ये मी एकच करणार. मी प्रत्येक गावागावी जाऊन मी सभेला जास्त काय महत्व माझ्याकडून दिलं जाणार नाही. शेवटी सभा वगैरे त्या गोष्टी गावातल्यापेक्षा आपण काय काम केलंय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की लाडकी बहीण खूप महत्वाची योजना आहे. झाला ना फायदा माझ्या लाडक्या बहिणीला. तालुक्यात 1,05,000 गरीब महिलांना त्याचा फायदा झाला. शेवटी गरीब बहिणी कोण आहे? त्या माझ्या लाडक्या बहिणीला कुठेतरी एक आर्थिक हातभार लावा, त्याला एक आधार मिळावा, यासाठी लाडक्या बहिणीची योजना खूप आपण महत्वाची आणली. गॅस सिलेंडर आपल्याला प्रत्येक वर्षी कुटुंबाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत. लाडकी लेक असेल किंवा शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्वाचं वीज माफी. शेतकऱ्यांना एक वीज माफीचा निर्णय हा राज्य सरकारने घेतलेला आहे. त्यामुळे आज जो गंजला जो परिस्थितीमुळं काय तो वीज बिल भरलं, त्यांनी पंपाचं वीज भरलेलं आहे, त्याच्याही शेतीचं वीज बिल माफ झालेलं आहे. त्यामुळे अनेक अशा गोष्टी आपल्या रेशनचं दुकानचा माल असेल किंवा बाकीच्या गोष्टी शासनाला जेवढ्या सवलती दुधाच्या बाबतीमध्ये सुद्धा जेवढा आपल्याला सबसिडी देण्याचा प्रयत्न हा एक राज्य सरकारच्या वतीनं एक आमदार म्हणून देण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे केलेला आहे. मला इंदापूर तालुक्याच्या जनतेला एकच विनंती करायची की जर काम करताना जर माझ्याकडून कधी चुकलं असेल, थोडं काय हे आलं, मी त्या बाबतीमध्ये माझ्या इंदापूर तालुक्याच्या जनतेची मी निश्चित प्रकारे मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. आणि भविष्यात जर या लोकांनी मला संधी दिली, ज्या काही चुका आहेत त्या चुका सुधारून भविष्यामध्ये चांगलं काम करण्याचा प्रयत्न माझ्यासारखा कार्यकर्ता भविष्यामध्ये निश्चित प्रकारे सर्वांना बरोबर घेऊन करेल. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की दुसरं काम करताना तुम्हाला सांगतो या तालुक्यामध्ये आपण म्हणतो नुसतं आपण मुस्लिम समाजाचं नाव घ्यायचं आणि कुठेतरी हे मतामध्ये हे करायचं. आज मुस्लिम समाजाला सगळ्यात जास्त निधी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी तालुक्यामध्ये आमदार म्हणून दिला. प्रत्येक त्यांच्यामध्ये निधी दिला. मुस्लिम समाजाला कुठं एक सन्मानाची त्यांना वागणूक मिळावी. मुस्लिम समाजामध्ये यापूर्वी गावात किती विकासाचा निधी आला होता, पहिल्यांदाच मुस्लिम समाजाला विकासाचा निधी आपण देण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे. तुम्हाला माहिती आहे की मालोजीराजा गडीचा खूप महत्वाचा विषय इंदापूर शहरात एक वेगळा विषय होता. आपण त्या गडीचं पूर्वी नुसत्या गप्पा मारल्या गेल्या. त्या मालोजीराजा गडीचं संवर्धन त्यासाठी शासनाकडून आपण 37 कोटी रुपये आणले. 37 कोटी रुपये ज्यावेळेस गडीच्यासाठी आपण आणलं त्या टायमाला आपल्याला कळलं की शेजारी चांदसावली बाबाचा दर्गा आहे. शेवटी हिंदू मुस्लिम एक आहोत. त्या बाबाच्या दर्ग्यात सुद्धा काम तिथं झालं पाहिजे. आपण ते दोन्ही कामं आता युद्ध पातळीवर हाती घेतलेले. त्यामुळे हिंदू मुस्लिम आम्ही एक आहोत. शेवटी आमचं रक्त हे सर्वांचं लाल आहे. आणि काय होतं, कुणीतरी विनाकारण या बाबतीमध्ये राजकारण केलं जातं. मुस्लिम समाजाच्या बाबतीमध्ये राजकारण केलं, पण इंदापूर तालुक्यातला मुस्लिम समाज खूप हुशार आहे. आपलं काम कुणी केलं, आपल्याला कुणी मदत केली हे ते जाणतो. मागासवर्गीय समाजात सुद्धा पूर्वी बघा, पूर्वी काय होतं, मागासवर्गीय समाजामध्ये रस्ते असतील, गटर योजना असतील, पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील, समाज मंदिर असतील, हे सुद्धा या बाबतीमध्ये तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की या बाबतीमध्ये काय पूर्वी होतं आणि आता काय ते तुम्ही त्या गावात गेल्यानंतर तुम्हाला दिसेल. आणि अजूनही आपल्याला कामं करायचं, आपण एवढं संपलेलं नाही. काही कामं आता मंजूर आहेत, काही कामं टेंडर्स करावं येते, काही कामं आता सुरू ती झालेली. पण कामं भविष्यामध्ये आपल्या सगळ्यांना निश्चित प्रकारे भविष्यामध्ये आपल्याला सुरू ही करायचे. त्यामुळे तालुक्याचा विकास हा आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा आहे. तालुक्याची जनता ही खूप आपल्याला दृष्टीकोन महत्वाची. या जनतेसाठी काय करता येईल ते सुद्धा करण्याचा प्रयत्न आपण सर्वजण करतोय. आज काम करताना तुम्हाला सगळ्याला एक सांगायचंय की आपण नुसतं म्हणतो विद्यार्थी आज पुण्याला मुंबईला एमपीसीचा अभ्यास करायला जातात. ग्रामीण भागातल्या किती विद्यार्थ्यांच्या कुटुंबात तुम्हाला माहिती आहे की त्याचे आई वडील मोलमजुरी करत असतात. पण माझा मुलगा कुठेतरी अधिकारी व्हावा,
कुठे तर उद्या कुठेतरी 500च्या सेवेत चांगल्या प्रकारे त्याला तर कुठेतरी चांगली त्याला नोकरी मिळावी. हे आई वडील जे ग्रामीण भागामध्ये राहतात, स्वतः कष्ट करून दुसऱ्याच्या शेतामध्ये काम करून माझा मुलगा मुलगी उद्या अधिकारी झाला, आमच्या वाटेला जे कष्ट आले, आम्हाला जे दुःख आले ते आमच्या मुला मुलीच्या वाटेला नाही. ते स्वतःचे पैसे खर्च करून पुण्याला, कोल्हापूरला ह्याला एमपीसीचा अभ्यास करण्यासाठी पाठवतात. अशा मुलांची जी गरीब मुलं आहेत त्यांना कुठे ह्या तालुक्यामध्येच कुठेतरी चांगल्या प्रकारची लायब्ररी असावी, एक अभ्यासिका असावी, एक चांगल्या प्रकारचं तो वातावरण असावं, त्या मुलांना इथंच अभ्यास करता येईल, इथंच त्यांना मोफत पुस्तक देता येईल. यासाठी आपल्या इंदापूर शहरामध्ये या गरीब मुलांच्या अभ्यासासाठी, त्यांना एमपीसीचा अभ्यास करण्यासाठी आपल्या सर्वांना माहिती 5 कोटी रुपयाची तिथं इमारत ही मंजूर केलेली आहे. तिथं टेंडर पण झालेलं आहे. त्यामुळं जेणेकरून आपल्याला हे आपल्या माध्यमातून हे सांगायचं की त्या मुलांना इथंच, गरीब मुलांना इथंच ते अभ्यास करून इथं त्यांना त्यांच्या घरच्यांना कुठला आर्थिक त्रास होणार नाही, यासाठी ते मुलं इथं निश्चित प्रकारे तिथे इंदापूरला आपण एक मोठी अभ्यासिका ही सुरू करण्याचा निर्णय माझ्या ग्रामीण भागातील जे एमपीसीचा अभ्यास करणारे स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी गरीब मुलांसाठी हा निर्णय सुद्धा आपण सगळ्यांनी घेतलेला आहे. आणि भविष्यामध्ये मी आता एक ठरवले की एखाद्या आता बाकीचा विकास बाकी राहील, बाकी विकास आपल्याकडून होईल, तो कमी जास्त इतर रस्ते तिथे होतील, पण आता एक तरुण मुलांसाठी गाव तिथं अभ्यासिका की त्या मुलांना गावातच अभ्यास करता येईल, त्यांना गावातच शिक्षण घेता येईल. त्या अभ्यासिकेमध्ये फर्निचर, पुस्तकं, इथून गाव तिथं अभ्यासिका आणि गाव तिथं महिला अस्मिता भवन. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महिला इतक्या हुशार आहेत, जर महिला बचत गटाच्या माध्यमातून चांगला व्यवसाय करतायत, त्यांना नवीन रोजगार मिळतोय. आणि या महिलांना जर तुम्ही बघा, एखाद्या महिलेच्या घरामध्ये जर तिजोरीची चावी जर त्या महिलेच्या हातामध्ये असली तर ती महिला किती चांगल्या प्रकारचा संसार करू शकते. अनेक ठिकाणी महिला चांगलं काम करतात. त्यामुळं गाव तिथं महिला अस्मिता भवन, त्या महिलांना त्या गावामध्येच येऊन एक चांगलं सगळ्या बचत गटांनी एकत्र येऊन तिथं नवीन व्यवसाय सुरू करता येईल. आणि नवीन शासनाच्या वतीने सुद्धा त्यांना 15,000 पूर्वी भाग भांडवल होते, आता 30,000 रुपये केले. भविष्यामध्ये सुद्धा आपल्याला ते निश्चित प्रकारे त्यांचं भांडवल वाढून त्यांना एक कुठेतरी आधार द्यायचा आहे. त्या महिलांच्या बाबतीत तुम्हाला सांगायचंय. दुसरा एक आरोप होतो, व्हॉट्सअपवर मी बघतो कुठला तरी रस्ता दाखवतात, त्या रस्त्याला खड्डा आहे, त्या रस्त्याला खड्डा पडलाय, 2 वर्षापूर्वी केलाय. मान्य आहे. शेवटी रस्ते आपल्याकडे 2 विभागाच्या माध्यमातून होतात, एक पीडब्ल्यूडी आणि दुसरा जिल्हा परिषद. जिल्हा परिषदचे जे रस्ते असतात त्यांना निधी फार कमी असतो, त्यांचं इस्टिमेट फार कमी असतं. ठीक आहे, ही जरी माझी जबाबदारी नसली, शेवटी आमदारांना सांगतो की तिथं खड्डा पडतो. आणि पीडब्ल्यूडी सुद्धा मी म्हणत नाही की 5-10% रस्त्याला 1-2% रस्त्याला खड्डा पडतो. आणि खड्डा पडल्या त्यामुळे शेवटी ते मेंटेनन्स, खड्डा भरून ती जबाबदारी त्या कॉन्ट्रॅक्टरची असते. आणि पावसाळा असल्यामुळे तो पाऊस बंद झाल्यानंतर तो खड्डा भरतो. परंतु मी तुम्हाला एवढं प्रामाणिकपणे सांगतो, मी रस्ता केले त्यामुळे खड्डा पडला. आता कोणी रस्तेच केले नाही त्यामुळे खड्डा पडायचा विषय येत नाही, तेच व्हॉट्सअपला दाखवलं जातं. ही पद्धत हे निश्चित प्रकारे चुकीची. शेवटी एक लक्षात ठेवा, जो कबड्डी खेळतो त्याच्या अंगावर शेवटी त्याच पाय भरतो, हात भरतो. जो कबड्डीच खेळत नाही त्याचं पाय खालनं चकचकीत पाय दिसतात. त्यामुळे बाबांनो, ह्या गोष्टीचा नीट सगळ्यांनी विचार करा. हे असं निश्चित प्रकारे कुठेतरी आरोप प्रत्यारोप करून कुठेतरी ह्या गोष्टी ह्या बाबांनो मिटत नसतात, ह्यांनी कुठे होत नसतं. कुठेतरी राजकीय, ठीक आहे, विकासाच्या बाबतीमध्ये बोला, ठीक आहे, आपण निकृष्ट जिथं काम झाले ते दुरुस्त करून ते चांगलं काम करून घेऊ, त्या बाबतीमध्ये बोला. कुठेतरी लोकांचं मत, कुठेतरी लोकांना एवढं चांगला विकास केल्यानंतर स्वागत करण्याऐवजी फक्त राजकारणासाठी, निवडणुकीसाठी, कुठेतरी आपली पोळी भाजून घेण्यासाठी जनतेमध्ये कुठेतरी गैरसमज निर्माण करणं हे निश्चित प्रकारे चुकीचे. त्यामुळे अशा गोष्टीला मी कधीही महत्व देत नाही. इंदापूरची जनता ही माझी जनता आहे. इंदापूर जनतेची सेवा हीच माझ्या दृष्टीने ईश्वर सेवा आहे. त्यामुळे मला कुणी काय म्हटलं, कुणी माझ्यावरती टीका केली, मी कुणाच्या टीकेला कधीही उत्तर देणार नाही. हे सुद्धा तुम्हाला आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगतो. मी तुमच्या माध्यमातून एवढं सांगतो की आपण सगळ्यांनी यामध्ये मला सहकार्य करावं. विकास बाकी सगळं झालंय. आता जे मी पुढच्या 5 वर्षात जे काम करणार आहे ते माझ्या इंदापूर तालुक्याच्या शेतीच्या पाण्यासाठी काम करणार. शेवटी शेतीचे पाणी महत्वाचं आहे. शेवटी एक लक्षात ठेवा, माणसाच्या आयुष्यामध्ये सगळी सोंग करता येतात. शेवटी जर शेत जर आपलं चांगलं नसलं, पीक जर करपलं, कुणाला किती बाहेरचे व्यवसाय असू द्या, जर एखाद्या शेतामधले एखाद्या शेतकऱ्याचं पीक पेरल्यानंतर संध्याकाळी ते झोपताना काय अवस्था असेल, त्याला किती त्रास होतो, हे बंधू माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी निश्चित त्याची जाण आहे. त्यामुळे इथनं पुढे जे आपल्याला पुढचं 5 वर्ष करायचंय
ते इंदापूर तालुक्यातल्या सगळ्या तालुक्याच्या शेतीच्या पाण्यासाठी जे जे काय करता येईल, जे जे काही नवीन योजना आखता येईल, नवीन काय करता येईल तो करण्याचा प्रयत्न माझ्यासारखा कार्यकर्ता हा भविष्यामध्ये 5 वर्षामध्ये जर आपण लोकांनी संधी दिली तर, मी असं म्हणणार नाही, लोकांनी संधी दिली तर येणाऱ्या 5 वर्षामध्ये चांगलं काम करण्याचा प्रयत्न माझ्यासारखा कार्यकर्ता करणार आहे. आपण सर्वजण या पत्रकार परिषदेत उपस्थित राहिला त्याबद्दलच आपल्या सगळ्यांचे आज मी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.